अहो ते म्हणतात ना, आभाळच फाटल्यावर ठिगळ लावायचं तरी कुठं. मित्र हो, नमस्कार. मुख्यमंत्री पदावरून पाय उतार झाल्यापासून एकनाथ शिंदे यांचे अच्छे दिन आता संपलेले दिसत आहे असं चित्र आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचं कुणी काहीही चालू दिलं नाही, चालू दिलं जात नाही आणि भविष्यात तर हे होण्याचा विषयच नाही. त्यामुळं एकनाथ शिंदे आणि त्यांचे शिलेदार आधीच बेजार झालेले आहेत. सगळं उघड्या डोळ्यांनी पाहावं लागत आहे. बसत असलेले चटके निमूटपणे सोसावे लागत आहेत. पण आता त्याला काहीच हालचाल करता येत नाही. त्यामुळं तोंड दाबून बुक्क्यांचा मार सोसावाच लागत आहे. बघा, एकीकडे हे सगळं होत असताना शिंदे गटाच्या एकेका नेत्यांची प्रकरणं, एक नवी प्रकरणं, नवे आरोप उघडे पडत आहेत, समोर येत आहेत. अहो ते म्हणतात ना, आभाळच फाटल्यावर ठिगळ लावायचं तरी कुठं. अगदी तशीच परिस्थिती एकनाथ शिंदे यांची झाल्याचं दिसतंय. राजकारणामध्ये बदनाम झालेले शिंदे गटाचे एक नेते बघा, ते तानाजी सावंत मंत्री आता सध्या नाही येत, ते मागच्या वेळेला होते पण त्यांना आता यावेळेस डच्चू दिला. या तानाजी सावंत यांच्यामुळे ही एकनाथ शिंदे यांची मोठी डोकीदुखी झाली होती. काही नेत्यांच्या बेताल बडबडीमुळे एकनाथ शिंदे यांची कोंडी झाली. त्यानंतर आता त्यांचे नेते जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर हे एका नव्या प्रकरणामध्ये अडचणीत आले. धुळ्यामध्ये सरकारी विश्रामगृहावर मोठं घबाड सापडलं. अहो सापडलं म्हणजे काय, उद्धव ठाकरे सेनेचे नेते अनिल गोटे माजी आमदार त्यांनी हे कोट्यावधी रुपये पकडून दिले. या प्रकरणी त्यांच्या पीएला म्हणजे अर्जुन खोतकर यांच्या पीएला निलंबित करण्यात आलं आणि एकूण सगळ्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी SIT सुद्धा नेमली गेली. महाराष्ट्राच्या राजकारणात या प्रकरणानं मोठी खळबळ उडवून दिली. खोकेबाजीचा हा प्रकार विधिमंडळापर्यंत पोहोचल्यामुळं फार मोठा धक्का मानला जाऊ लागला आहे. अहो एकीकडे हे प्रकरण वाजत गाजत असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाच्याच आणखी एका आमदारावर भाजपाच्याच आमदारांनी अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप करून मोठी खळबळ उडवून दिली आहे. जलसंधारण मंत्री आणि यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्यावर भाजपाचे आमदार संदीप जोशी यांनी गंभीर आरोप केले आहेत. विशेष म्हणजे बघा, हे आमदार संदीप जोशी म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडके आमदार समजले जातात आणि त्यांनीच ही तक्रार केली. संजय राठोड यांच्या खात्यातील अधिकाऱ्यांच्या ज्या नियुक्त्या काही करण्यात आल्या आहेत त्यामध्ये पैशाचा मोठा गैरव्यवहार झाला आहे असा हा आरोप आहे. पैसे घेऊन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे असा आरोप शिंदे गटांच्या मंत्र्यावर महायुतीतल्या आमदारांनी केला. अशा प्रकारे 8 अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झाल्या आहेत असंही त्यांनी म्हटलेलं आहे. आणि या प्रकरणामध्ये कठोरात कठोर कारवाई देखील करण्यात यावी अशी मागणी त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्यामुळं राजकारण आता पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीनं तापलं. शिंदे गटाचे हे मंत्री संजय राठोड बघा, तसे ते आधीही वादग्रस्त ठरलेले आहेत. हो, ते आधी उद्धव ठाकरे शिवसेनेमध्ये होते तेव्हाही ते मंत्री होते. पण पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण गाजलं, त्या मृत्यू प्रकरणामध्ये किंवा त्या आत्महत्या प्रकरणामध्ये जे काही असेल त्या एकूण सगळ्या प्रकरणामध्ये या संजय राठोड यांचं नाव आलं होतं. बघा, त्यावेळेला भाजपानं त्यांच्या विरोधात केवढं रान उठवलं होतं, राजीनामा मागत होते. त्यातून त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. आताही ते महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री असतानाही भाजपाच्याच आमदारांनी आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. त्यामुळं महायुतीतच एकमेकाचे कपडे फाडण्याचा हा कार्यक्रम सुरू झालेला आहे की काय. एकनाथ शिंदे गटाचे आमदार मंत्री एका पाठोपाठ एक अशा नवनव्या प्रकरणामध्ये चर्चेत येत असल्यामुळं आधीच बेजार झालेले एकनाथ शिंदे आता मेटाकुटीला आले आहेत असं दिसतंय. अहो एकीकडे ठिगळ लावेपर्यंत दुसरीकडे फाटतंय. आता बघा, हे सगळं होण्यामागं महायुतीतला कोणी बडा नेता तर या सगळ्याच्या पाठीमागं नाही ना, अशी शंका देखील अनेकांना येऊ लागली आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं जरूर सांगा. आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.